सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि म्हणून काही कामंही तुम्ही टाळणार आहात, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. काही कामं तुम्ही आज पुढे ढकलाल, परंतु सगळं काही ठीक होईल. व्यापारामध्ये अडकलेले पैसे तुम्हाला आज परत मिळतील, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. कुटुंबामध्ये नक्की काय सुरू आहे याचा तुम्ही अंदाज घ्या आणि नंतर प्रत्येकाशी बोला. त्यामुळे सखोल माहिती घेणं गरजेचं आहे. वाणी आणि रागावरती तुम्हाला आज नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावरती येऊ शकतात, ज्यामुळे तुमचं मन हे थोडंसं काळजीमध्ये राहील. तरीही तुम्ही जबाबदाऱ्या अगदी यशस्वीपणे पार पाडू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज काही नवीन कामं ही दिली जाऊ शकतात, परंतु वरिष्ठांच्या सल्ल्यानंच ती कामं तुम्हाला वेळेमध्ये पूर्ण करावी लागतील. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळेल. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मित्र आणि नातेवाईकांसोबत भेटणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, परंतु आज तुम्ही तुमचं कोणतंही काम हे नशिबावरती सोपवू नका. तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो आणि आज तो तुमच्याशी काहीतरी कटू बोलेल, त्यामुळे मनाची तयारी करा. परंतु अशावेळी तुम्ही त्यांना समजून घ्यावं लागेल आणि उलट उत्तर देऊ नका. कुटुंबासोबत संध्याकाळी तुम्ही एका मंगल कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबातील कोणत्याही गोष्टीवरती विचारपूर्वक तुम्हाला बोलावं लागेल. जर तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमच्यासाठी एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ऑफिस ते घर तुमच्या वाणीवरती नियंत्रण असणं प्रचंड गरजेचं आहे, तरच तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमची कामं देखील मार्गी लागतील. तुम्ही आधी कुठे गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला चांगला नफा देऊन जाईल. व्यापाऱ्यांना मात्र थोडासा तोटा होऊ शकतो. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणत्याही कामासाठी इतरांवरती अवलंबून राहता येणार नाही. तुमची सर्व कामं अगदी सहजपणे पूर्ण होतील. तुमच्या आईची तब्येत ही थोडीशी खराब होऊ शकते. तपासणी करून घ्या आणि काळजी घ्या. काही विरोधक, जवळचेच विरोधक, तुम्हाला हानी पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार जर करत असाल तर आजचा काळ हा तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांना थोडासा लाभ होईल, परंतु खर्च मात्र जास्त होणार आहे. मानसिक ताण वाढल्याने तुमची चिडचिड होण्याची दाट शक्यता आहे. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचं लग्न देखील नक्की होऊ शकतं. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करून तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील कोणाशी जरी तुमचा वादविवाद झाला तर त्यामध्ये शांत राहणं तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील. वडिलांच्या मार्गदर्शनाने केलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. मित्रांपासून तुम्ही आज सावध राहा, कारण
तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये काही समस्या या येऊ शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांना थोडासा लाभ होईल, परंतु खर्च मात्र होणार आहे. मानसिक ताणतणाव वाढल्यानं संध्याकाळी तुमची थोडीशी चिडचिड होईल, परंतु आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत घालवाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन संधी मिळतील त्याचा लाभ घ्या. काही लोक नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक देखील करू शकतात. आईसोबत तुमचे मतभेद होतील, त्यामुळे घरामध्ये ताणतणावाचं वातावरण असेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची मदत घेतल्यास संध्याकाळी तुमच्या घरातील वातावरण हे चांगलं होईल. व्यवसायामध्ये एखादी जोखीम जर तुम्ही घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत तुमचा काही वादविवाद झाला तर तो तुम्ही त्वरेने मिटवा, अन्यथा याचे दीर्घकालीन परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की लव्ह लाईफ तुमचं चांगलं असून कुटुंबामध्ये तुमचा मान आज वाढणार आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत काही वाद जर झाला असेल तर त्याला तुम्ही त्वरित मिटवा, अन्यथा अनर्थ होऊ शकतो. तुम्ही तुमची कामं लवकर पूर्ण करण्यासाठी घाई कराल, परंतु यामुळे तुमचं काही नुकसान हे होऊ शकतं. आज व्यवसायामध्ये तुम्हाला हवे तसे बदल करता येतील, त्यामुळे तुम्हाला नफा मिळेल आणि तुम्ही आनंदी असाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आई वडिलांना प्रसन्न करण्यामध्ये किंवा त्यांना समाधान देण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कमी यश येईल. त्यांनी तुम्हाला समजून घ्यावं आणि पुढची पावलं टाकावीत असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला व्यवसायामध्ये इतरांच्या तुलनेमध्ये अधिक नफा होईल. नोकरी करणाऱ्यांना जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ उत्तम आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत देवाचं दर्शन घेण्यासाठी तुमचा प्रवास हा होऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन कामामुळे तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्हाला बदल हे करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं, परंतु तुमचे काही शत्रू तुमचं काम खराब करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या व्यस्ततेमध्ये तुम्ही लव्ह लाईफसाठी वेळ काढणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबातील वातावरण हे सुखी आणि समाधानी असेल. सासरकडनं तुम्हाला काही आर्थिक लाभ होतील. संध्याकाळी तुम्हाला प्रवासादरम्यान महत्त्वाची माहिती ही मिळू शकते. व्यवसायामध्ये काही नवीन आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमची कामं तसेच ताणतणाव खूप वाढत जाईल. तुम्ही आराम करावा तरच शारीरिक आणि मानसिक कष्ट तुमचे दूर होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.